You're watching Ahmednagar City Channel. अल्पवयीन मुलांच्या अर्धनग्न धिंड प्रकरणात पोलिसांनी वाढवले अपहरण. बाल न्याय अधिनियमन पोस्कोचे कलम. प्रदेश युवक काँग्रेसच्या आदेशावरून शहर युवक काँग्रेस प्रवक्ता प्रवीण गीतेची पक्षातून हकालपट्टी. राज्यभर गाजत असलेल्या नगरमधील अल्पवयीन मुलांच्या अर्धनग्न धिंड प्रकरणात MIDC पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. परमिट रूम चालक प्रवीण शरद गीतेसह 12 आरोपींवर पोलिसांनी भादवी 364 अन्वये अपहरणाचे, बाललैंगिक अत्याचार पोस्को कलम 12 सह बाल न्याय, काळजी आणि संरक्षण अधिनियमन 2015 चे कलम 75 वाढवले आहे. यामुळे आरोपींच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपी शहर युवक काँग्रेस प्रवक्ता तथा युवक काँग्रेस क्रीडा विभागाचा शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण शरद गीते याची नेमण्यात आलेल्या पदांवरून आणि पक्षातून प्रदेश युवक काँग्रेसच्या आदेशावरून हकालपट्टी करण्यात आली. तसे प्रसिद्धी पत्रक युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष मोसिम शेख यांनी जारी केले आहे. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी 2 दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत काळे यांच्यावर करण्यात आलेल्या खोट्या आरोपांचे खंडन करत राज्याचे गृहमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे कडक कारवाईची आणि या प्रकरणाच्या खऱ्या मास्टरमाइंडची सखोल चौकशी करत शोध घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्याच रात्री MIDC पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, गुन्ह्याचे तपास अधिकारी विनोद परदेशी यांनी वेगवान सूत्रे हलवत शोध मोहीम राबवत रात्री 11:30च्या सुमारास पप्पू पगारे राहणार नवनागापूर, सोनू शेख राहणार वडगाव गुप्ता या दोघांना अटक करण्यात आली आहे. अद्यापही 6 आरोपी फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. पगारे, शेख यांना न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी बजावली आहे. पोलीस खऱ्या मास्टरमाइंडचा कसून तपास करत आहेत. अल्पवयीन मुलांच्या संदर्भामध्ये पोस्को आणि बालन्याय अधिनियमाचे कायदे अत्यंत कडक आहेत. आरोपींनी त्या मुलांचे अर्धनग्न धिंड का काढू नये असे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणत पोलिसांना थेट आव्हान दिल्याचे बोलले जात होते. त्यानंतर मात्र MIDC पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी या प्रकरणामध्ये कडक कारवाई करत आरोपींचा फास आवळला आहे. आरोपी गीतेची हकालपट्टी. या प्रकरणातील आरोपी असलेले प्रवीण गीते याची शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या पदांपासून आणि पक्षातून निलंबित करत हकालपट्टी करण्यात आली आहे. गीते याने केलेले कृत्य अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय बाब असून याचे काँग्रेस पक्ष समर्थन करत नसल्याचे स्पष्ट करून युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोसिम शेख यांनी निलंबनाचे पत्र काढले आहे. घडलेल्या निंदनीय घटनेचा काँग्रेस पक्ष अजिबात समर्थन करत नाही किंवा सदर आरोपी पक्षाचा पदाधिकारी असला तरी पक्षाची प्रतिमा कलंकित करू पाहणाऱ्या सदर पदाधिकारी गीते याला पाठीशी घातले जाणार नसल्याचे शेख यांनी स्पष्ट केले. नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क, प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल, AC डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे, फिश बघण्यास विसरू नका. सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन, काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा. चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल, स्टेशन रोड, अहमदनगर. वेळ दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत.